हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. तर माझ्या आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण आवाज बसलेला आहे. आणि तर तुमच्यासोबत मी आज संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर संध्याकाळचे आता 4:30 वाजलेले आहे आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकतात किती पावसासारखं झालेलं आहे. आणि कपडेसुद्धा पूर्ण ओले आहेत, सुकलेले नाही आहेत आज. त्यामुळे त्यानंतर बघा घरामध्ये आले आणि थोडंसं आत्ता फ्रेश हो म्हटलं, कारण रोज रोज ना काम तर करते पण स्वतःकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे म्हटलं आज स्वतःकडे थोडंसं लक्ष देऊया. तर छान असा मेकअप करायला घेतला आणि बाहेरचे कपडेसुद्धा सुकलेले नव्हते, त्यामुळे मग काढता आले नाही. आणि मेकअप करून घेते म्हटलं, तेवढ्यामध्येच लाईट गेली. तर लाईट गेली आणि जशी ती गेली तर मला वाटलं होतं की लवकर येईल. 15-20 मिनटं लाईट जाते इतर वेळी, पण काल चक्क 2 ते 3 तास लाईट गेलेली होती. 4:30 वाजता लाईट गेली होती, 8 वाजता लाईट आलेली होती. आणि घरामध्ये तोपर्यंत मी काय केलं ना, सगळं स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवलेला होता. तर बघा आता सगळ्यात आधी 4:30 वाजले होते. तर मेकअप वगैरे छान केला. त्यानंतर म्हटलं घरामध्ये सगळं झाडू वगैरे मारून घेऊ. फरशी वगैरे छान पुसलेली होती आज, पण तरीसुद्धा झाडू वगैरे मारायचा होता, कारण घरामध्ये इतकी सगळी धूळ येत असते घरामध्ये. त्यामुळे म्हटलं छान झाडू मारून घेऊ. झाडू मारून घेतला, तोपर्यंत शिवांश झोपलेला होता. आणि मग किचनमध्ये आले तर मला आज 5:30 वाजलेले होते. तर म्हटलं आज स्वयंपाक लवकर बनवून ठेवू, मिस्टरांचा उपवास असतो. आणि लाईट पण नव्हती, त्यामुळे म्हटलं चला लाईट येते का नाही येत तोपर्यंत आपला स्वयंपाक जर रेडी असेल तर नंतरून मला निवांत थोडा वेळ बसता येईल. बघा आता इथे मी डाळबट्टी बनवणार आहे. डाळबट्टीची रेसिपी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केली आहे, तरीसुद्धा परत एकदा सांगते. तर डाळबट्टीची रेसिपी अगदी इझी आहे, लवकर बनते. तर गव्हाचं पीठ घ्यायचं. गव्हाचं पीठ आपण जसं नॉर्मल भिजवतो ना, त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ भिजवायचं. तर गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये रवा घालायचं आहे, अंदाजे थोडासा रवा घालायचा. त्यानंतर ओवा घालायचा आहे, हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे. त्यानंतर गरम तेल करून घ्यायचं आहे. गरम तेल एकीकडे गरम करायला ठेवलेलं आहे. तर मीठ घालताना काय झालं ना, मीठच संपलेलं होतं बरणीतलं. तर मग मिठाची पुडी काढली आणि मीठ पुडी त्यामध्ये ओतायची होती, आणि मीठ पुडी पूर्ण त्यामध्ये बसलेली नव्हती. त्यामुळे मग छोटी बरणी आहेत मिठाची, त्यामध्ये सुद्धा मीठ ओतून घेतलेलं होतं. तर 2-3 दिवस झाले पावसाचं खूप सगळं वातावरण झालेलं आहे घरामध्ये. अगदी असं वेगळंच वातावरण झालेलं आहे, भिजट सारखं वाटतंय. म्हणजे मला इतकं खास नाही आवडत आहे हे वातावरण, कारण ऊन पाहिजे. ऊन दिवसभर पडलं तर एक वेळेस ते तरी चांगलं, पण असं वातावरण मला नाही आवडत आहे. आणि उन्हाळ्यामध्ये असं वातावरण, तर पावसामध्ये कसे हाल होतील ते काही समजतच नाही. पावसाळ्यामध्ये किती पाऊस पडेल. तर अजून तर उन्हाळ्यात चालू आहे तो तरी इतका पाऊस म्हणजे 2-3 दिवसापासून चालू आहे. तर तुमच्या इकडे सुद्धा पाऊस आहेत का, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर बघा पीठ मळायचं होतं, त्यामध्ये तेल घातलं आणि पाणी घेतलं. पाण्याने छान मळून घ्यायचं आहे. तर तेल गरम असलं तर लगेच हात घालायचं नाही. आणि मग असं छान पीठ मळायला घेतलं. पीठ आपण जसं नॉर्मल पोळ्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं असं कडक भिजवायचं आहे. तर नॉर्मली माझा घसा तर व्यवस्थित होता, सर्दी वगैरे झालेली होती, पण मग अचानक 2-3 दिवसापासून डायरेक्टली घसा इतका बसला ना की काहीच बोलता येत नाही आहे, किंवा काही सुचतच नाही मला. घसा बसल्यामुळे असं स्वतःलाच आजारी वाटतंय, किंवा असं वाटते खूप काही टेन्शन आलेलं आहे मला, स्वतःलाच असं वाटायला लागलेलं आहे मला. आणि काय माहिती, काही सांगता येत नाही आहेत. तर गोळी वगैरे घ्यायला जाणारच आहेत आज, आणि डॉक्टरच्या मेडिसिनसुद्धा चालू आहेत. सर्दी होती, सर्दी बरी झाली आणि आता खोकला झालेला आहेत. त्यानंतर बघा शिवांशीसुद्धा एकीकडे मस्ती चालू होती. आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेले होते. तर छान असं पीठ मळून घेतलं. पाण्यामध्ये हे गोळे घालून ठेवायचे आहेत, त्यावरतून तेल घालायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या करायच्या, म्हणजे चांगले नरम होतात. त्यानंतर बघा किचनमध्ये पूर्ण ओट्यावरती सगळं असं खरगटं म्हणजे ओटा खराब झालेला होता. छान पुसून घेऊ म्हटलं. एकीकडे शिट्ट्या होत होत्या, तोपर्यंत ओटा पुसून घेऊ. कारण असं आहे ना, कामात काम जर करून सगळ्या वेळेची जर बचत केली ना, तर आपल्याला भरपूर वेळ मिळतो स्वतःसाठी. आणि आज मला स्वयंपाक लवकरच आवरायचा होता, कारण ज्यावेळेस मी बनवलं नाही ना, त्यावेळेस मिस्टरांचं असं असतं की भूक लागली आहे, आणि ज्यावेळेस बनवून ठेवलं तर लवकर जेवायला बसत नाही. त्यामुळे म्हटलं काही असू द्या, जेवण आपण लवकरच बनवायचं आहे, कारण असं काय तसं काय आपण बनवून ठेवायचं आहेत काही गोष्टी. तर बघा आता छान इथे ना फोडणीचं तयारी करत होती. वरणाला फोडणी द्यायची होती. वरण मी गोड आंबट बनवत असते, तर त्यासाठी मी टोमॅटो
आमसूल, परत त्यानंतर हिरवी मिरची, गूळ, लसूण असं सगळं घेतलेलं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर असली तरी चालतं. सगळं नॉर्मल फोडणीसारखं द्यायचं आहे. त्यानंतर बघा तुरडाळ घेतली. तुरडाळ फोडणीसाठी, वरणासाठी तुरडाळ घेतली आणि आता वरणाला फोडणी द्यायची. तुरडाळ शिजवायची होती. तर छान माझे बट्ट्या ज्या आहेत चांगल्या शिजलेल्या आहेत आणि डाळ चांगली धुवून घ्यायची 2-3 पाण्याने, कारण कसं आहे पावडर वगैरे मारलेली असते त्यामुळे. तर बघा पाणी माझ्या नळाला हे क्षारचंच पाणी असतं, खूप बोरिंगचं पाणी आहे, पूर्ण खराब पाणी येतं नळाला, त्यामुळे ॲक्वागार्डचंच पाणी मी यूज करते स्वयंपाकासाठी. त्यानंतर बघा छान शिट्ट्या करून झालेल्या होत्या, बट्ट्या छान शिजलेल्या होत्या. तर बट्ट्या परातीमध्ये काढून घेते मोकळ्या. बघा हे जे पाणी आहेत ना डाळबट्टीचं, तरी आपल्याला फेकायचं नाही आहेत, हे आपल्याला वरणासाठी यूज करायचं आहे. याची चव खूप छान लागते, कारण बट्ट्यांचं पाणी आहे त्यामुळे मग आपण वरणाला टाकायचं, खूप छान चव येते. त्यानंतर तुरडाळ लावून दिली, कारण मग एकीकडे बट्ट्या तळूपर्यंत वरण म्हणजे डाळ शिजेल, त्यानंतर मग फोडणी देता येईल. आणि इतका स्वयंपाक करायला मला अगदी अर्धा तास भरपूर झालेला आहे. अर्धा-पाऊण तासात माझं सगळं किचन काउंटर, घर अगदी संध्याकाळचं क्लीन करून झालेलं होतं. कारण कसं आहे ना, मिस्टर यायच्या अगोदर मला हे सगळं आवरायचं होतं आणि रोज आवरलं नाही ना तर मला पूर्ण 10 ते 12 वाजवतात. आणि शिवांशला सुद्धा मला आज जेवू घालायचं होतं, लवकरात लवकर जेवू घालून देऊ, कारण नंतर मग खूप त्रास देतो जेवायला. आणि मिस्टर यायच्या अगोदर जेवण वगैरे झालं ना त्याचं, तो एकटा असला ना तर त्रास देत नाही, पण जर कोणी घरामध्ये असलं तर खूप त्रास देतो. त्यामुळे म्हटलं याला आज मी जेवू घालणार आहेत. आणि बघा आता इथे छान बट्ट्या मी कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर माझे एकीकडे बट्ट्या थोडं थंड व्हायला ठेवलेल्या आहेत, गरम तेलामध्ये लगेचच मी टाकू नाही शकत त्यामुळे. तर बघा तोपर्यंत शिवांश संघ असा थोडासा टाईम स्पेंड केला. एकटा खेळतो त्यामुळे म्हटलं चला त्याच्यासोबतसुद्धा थोडासा टाईम स्पेंड करूया. तर त्याचं चाललं होतं की माझ्यासोबत मम्मी खेळ, तर म्हटलं चल खेळते तुझ्यासोबत. तर थोडा वेळ असं 15-20 मिनटं त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला. तर इथे वाजलेले होते 5:45. तर शक्यतो कसं आहे ना, मी इतकं आजारी पडत नाही कधी. मला कधी म्हणजे मी लवकर आजारीसुद्धा पडत नाही, किंवा सर्दी खोकला देखील मला लवकर होत नाही. पण काय माहिती अचानक मला आहे ना इतकं सर्दी पण झालेली होती, डोळा पण सुजलेला होता. त्यानंतर बघा आता खोकलासुद्धा झालेला आहेत, दवाखान्याच्या गोळ्या पण घेतलेल्या आहे, पण तरीसुद्धा असं अचानक मला आजारी पडली. खूप कसं तरी होतं आजारी पडल्यावरती. त्यानंतर बघा मुलासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. त्यानंतर मग त्याचं चालू होतं लाड करतो मम्मी मी तुझे असं तसं. तर ते करून झाल्यानंतर मग किचनमध्ये आले. तर बाहेरचा उजेड भरपूर होता, तर त्यावेळेपर्यंत माझा स्वयंपाक झाला. तर आज लवकर आवरून घेतलं म्हणून बरं, कारण लाईट तर इतकी लेट आलेली होती, नाही तर स्वयंपाक माझा काही झालेलाच नसता. तर बघा आता इथे बट्ट्या तळायला घेतल्या. आणि असं पण झालं की लाईट गेल्यामुळे पाणी पण 8 वाजता पाणी गेलेलं होतं आणि 1 तास तर बरं तरी पाणी गेलं होतं. त्यामुळे मग अजून पंचायत झाली असते स्वयंपाकाची, त्यामुळे बरं झालं लवकर स्वयंपाकाला लागले. आणि रोज मी आता लवकरच स्वयंपाक बनवून घेणार आहे, कारण मला नंतर स्वयंपाक बनवायला खूप कंटाळा येतो. तर बघा बट्ट्या छान तळून घेणार आहे. एकीकडे छान चिट्ट्या पण होत आहे, तुरडाळ शिजवायला लावलेली आहेत. आणि बट्ट्या तळताना असं मस्त गुलाबी रंग येऊपर्यंत कुरकुरीत होतील अशी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर एकीकडे मी टेस्ट करत होती कशा झालेल्या आहेत त्या, तर खूप छान झाली होती टेस्ट. बघा बट्ट्या छान तळून झाल्या. आता डाळसुद्धा छान शिजलेली आहेत. तर वरणाला छान फोडणी देऊन घेते. तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकतात, खूप छान झालेलं होतं. आणि पावसाचं वातावरण मला बिलकुलही आवडत नाही. कसं आहे ना, घरामध्ये पावसाचं वातावरण झालं खूप अंधार येतो घरामध्ये, आणि एकटे असल्यामुळे मला खूप वेगळंच फील होतं घरामध्ये, करमत देखील नाही. त्यामुळे मला पावसाचं वातावरण बिलकुलही आवडत नाही आणि इतकं काही खास आवडत नाही. आणि आज 2-3 दिवसापासून तसंच वातावरण चालू आहेत. बघा आता डाळ शिजलेली आहेत, वरणाने डाळ चांगली घुटून घेणार आहेत. ही जी रवी आहेत ना, तर ती माझी अशी प्रेस करायची होती, पण ती खराब झाली आणि त्यामुळे मग असंच हातानेच गोल गोल प्रेस करून घेत आहेत. डाळ पण छान घोटून घेतली ना तर वरण छान लागतं. तर बघा आता इथे छान आता ऊन पडलेलं आहे. संध्याकाळचा एवढा टाईम आहे, तरी संध्याकाळी 5:30-6 नंतर ऊन पडलेलं होतं. आणि एकीकडे बघा आता माझं वरणाला फोडणी देत आहे. तर तेल खूप तापलेलं होतं, त्यामुळे लांबच उभी होती, कारण तेल लगेचच उडलं ना तर फोड वगैरे येतो त्यामुळे. तर वरणाला फोडणी देताना मोहरी, जिरे, लाल तिखट, काळा मसाला थोडासा घालायचा. मटण मसाला असला तरीही चालतो, कारण गोड आंबट वरण बनवणार होते मी इथे. आणि नॉर्मल जे काही फोडणीला देतो आपण ते सगळं मी यामध्ये घालणार होते.
त्यानंतर बघा जे पाणी होतं ना डाळबट्टीचं, जे तुम्हाला सांगितलं फेकायचं नाही आहे, तर हेच पाणी मी वरणासाठी वापरलं आहे, कारण यामुळे वरणाची चव अगदी छान येते. आता मीठ घालून घेतलं चवीनुसार, गूळ तर घातलेलंच आहे, गूळ थोडं जास्त घालायचं आहे कारण वरण आपल्याला गोड आंबट करायचं आहे, त्यामुळे बघा इतकं गूळ घेतलेलं आहे आणि खूप छान लागतं हे वरण. तर खानदेशी टाईप हे वरण आहेत. मला मिस्टर लग्न झाल्यानंतरच मी हे वरण शिकलेले आहेत. तर छान असं वरणाला एकीकडे उकळी येत होती. छान सगळा स्वयंपाक बनवून झाला. 5:30 वाजलेले होते, 5:30 पावणे 6. सगळा स्वयंपाक माझा इतकं लवकर बनवून झाला. बट्ट्यासुद्धा छान तळून झालेल्या होत्या. ओट्यावरती काहीच पसारा नव्हता. सगळा ओटा असं छान परत एकदा वायपरने क्लीन करून घेतला. तर छान वट्टा आवरून घेतला आणि इतकं लवकर स्वयंपाक झाला, त्यामुळे मला स्वतःसाठी थोडासा टाईम मिळाला. स्वतःकडे थोडंसं निवांत बसली आणि बघा आता इथे छान आहे ना वरण आणि माझं बट्ट्या छान झालेल्या होत्या. संध्याकाळचं मिस्टर आले, 8 पावणे 9 झाले त्यांना यायला. तर आल्यानंतर थोडंसं फ्रेश झाले, जेवण केलं. मला तरी काही इतकी भूक नव्हती. त्यांचं जेवण झालं, शिवांशचं पण जेवण झालं आणि मला संध्याकाळची इतकी भूक लागतच नाही आहेत, काय माहिती काय झाले आहेत. संध्याकाळचं जेवण अगदी कमी झालेलं आहे माझं. आणि वरण वगैरे सगळं जे उरलेलं होतं ते काढून घेतलं. वरण एका ह्याच्यात काढून घेतलं आणि हे जे बट्ट्या आहेत त्यासुद्धा तशाच ठेवलेल्या आहेत दुसऱ्या दिवशीला. आणि त्यानंतर बघा जे काही भांडी अडकलेले होते सगळे रिकामे केले. कसं आहे ना ओट्यावरती भांडी अडकून ठेवायला मला आवडत नाही, सगळे रिकामे करून घासल्या जातात त्यामुळे. आणि मग ओट्यावरची जी काही भांडी होती ती घासायला घेतली. घासायच्या अगोदर जे काही फ्रीजमध्ये काल परवाचं जे काही मी 2-3 दिवस नव्हती, सगळं फ्रीजमधलं जे काही होतं, जे अन्न शिळपाका अन्न जे होतं काही नासलं दुसलेलं होतं ते सगळं काढून घेतलं आणि एका कॅरीबॅगमध्ये भरलं. त्यानंतर बघा ही जी भांडी होती इतकी सगळी भांडी घासायला घेतली. 8:45 वाजलेले होते. सगळी भांडी घासायला घेतली. सगळी भांडी घासून या जाळीमध्ये जेव्हा ठेवले ना तर पालथेच मारून ठेवते, म्हणजे लवकर पाणी नितरून लवकर भांडी मला लावता येतात. आणि भांडी काय माहिती इतकी कसं काय जमा होतात, किती थोडी भांडी काढा पण मग भांडी खूप निघतात. तुमच्या घरी पण असंच असतं का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, भांडी सगळी घासून झाली की आजूबाजूला इतकं सगळं चिकट झालेलं असतं, तर वायपरने परत एकदा ओटा सगळा क्लीन करून घेतला. साबणीचा फेस वगैरे झालेला होता. तर दूध तापवून घेतलेलं होतं, दूध साईडला काढून घेतलं. बट्ट्यांचं पण साईडला काढून घेतलं कारण गॅस मला क्लीन करायचा होता. गॅस मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा क्लीन करत असते. जास्त खराब असलं तर डीप क्लिनिंग करते आणि आज काही इतका खराब नव्हता. लायटर वगैरे आजूबाजूचं सगळं असं प्लेन पुसून घेते. आणि किचन काउंटरसुद्धा मला असा स्वच्छ पुसायला आवडतो, कारण थोडंसुद्धा खरगटं असलं ना तर झुरळं वगैरे येतात, मुंग्या येतात आणि उन्हाळ्याचं तर येतात त्यामुळे. तर बघा गॅस वगैरे सगळीकडनं असं छान पुसून घेतला. कुठे काही चिकट सांडलेलं होतं सगळं असं पुसून घेतलं. त्यानंतर गॅसच्या खालतून सुद्धा छान पुसून घेतलं. गॅसवरती काय सांडलेलं होतं किंवा टाईल्सवरती सगळं असं रोजच्या रोज रात्रीचं पुसून घेते. सकाळी कसं आहे ना उठल्यावरती घरामध्ये अगदी फ्रेश वाटलं पाहिजे, त्यामुळे रात्रीच अशी क्लिनिंग केली पाहिजे. त्यानंतर जो मिक्सरच्या इथला कोपरा आहे ना तो सुद्धा मला रोज पुसावा लागतो, कारण तिथे कसं आहे ना मिक्सर रोजच्या रोज आपण यूज जरी नाही करत ना पण असं हलवून मी पुसून घेत असते, कारण त्याच्या मागे कॉक्रोच वगैरे छोटे पिल्लं वगैरे असतात किंवा मुंग्यांची लाईन वगैरे असते. तर असं रोज पुसून घेते. रॅकच्या पाठीमागून सुद्धा पुसून घेते, कारण आपण जिथे जर हात फिरवला नाही ना तर रोट्यावरती लगेचच तिथे मुंग्या झुरळं म्हणा लगेच तिथे कब्जा करतात आणि घाण करून ठेवतात. त्यामुळे मला असं आवडत नाही. रोजच्या रोज असा किचन काउंटर छान पुसून घेते. एकदा ओल्या कपड्याने पुसते, मग वायपरने एकदा क्लीन करून घेते. म्हणजे कसं आहे ना काहीच ओलं म्हणा किंवा काही खरगटे देखील राहत नाही. त्यानंतर शेवटचं म्हणजे बेसिंग सुद्धा छान रोजच्या रोज स्वच्छ करावाच लागतो, कारण कसं आहे ना एक वेळेस डीप क्लिनिंग केली नाही ना किचन काउंटरची तरी चालते, पण बेसिंग मला रोजच्या रोज डीप क्लीन करावा लागतो, कारण त्यामधनं इतका घाण वास येतो ना. कारण आपण जेव्हा इतकं काही खरगट वगैरे त्यामध्ये सांडतं किंवा भांडी धुतो तेलकट चिकट सगळा वास त्यामधनं येत असतो. त्यामुळे मग असं भांडं रोजच्या रोज पुसून घासून घेत असते आणि पाण्याने छान धुवून घ्यायचं. घसणीसुद्धा अशी रोजच्या रोज धुवून घ्यायची, कारण त्याने आपण इतके सगळे भांडी घासतो ना सगळं त्याला चिकट लागलेलं असतं. आणि बेसिंगचं भांडंसुद्धा असं छान घासून घेते आणि पाण्याने छान धुवून घेतलं ना तर बेसिंगचं भांडं रोजच्या रोज असं क्लीन केलं
की आपल्या घरामध्ये कोणतेही उबट वास, तेलकट, चुप्पट, चिकट काही येत नाही, मुंग्या देखील होत नाही। आजूबाजूचं सगळं असं टाईल्स सगळी धुवून घेते, कारण ओलं जरी राहिलं ना त्याने सुद्धा मुंग्या होतात घरामध्ये। माठ वगैरे सुद्धा छान असं भरून ठेवते, कारण आपल्या बायकांनाच हे किचनमधले कामं जमत असतात। माठ वगैरे भरून ठेवायची, बॉटल भरून ठेवायच्या, सगळं आवरून घेतलं रात्रीचं। असं छान किचन आवरून ठेवलं ना तर मन सुद्धा चांगलं राहतं। आणि माझं बघा इतकं सगळं काम माझं 10 वाजता आवरून झालेलं होतं। अजून लवकर आवरलं असतं पण मिस्टरांचं जेवण लेट झालं त्यामुळे थोडंसं लेट झालं, नाही तर माझं 8 पर्यंत माझं सगळं आवरून झालेलं होतं। तर कसं वाटलं आजचं रुटीन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडला असेल तर एक लाईक शेअर करायला विसरू नका। चला भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, सगळेजण मजेत आनंदी राहा। बाय बाय।